कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं चार्जशीट म्हणजेच दोषारोप पत्र दाखल झालं आणि या चार्जशीट मधून देशमुखांना केलेल्या अनामुष मारहाण, क्रूरपणे केलेला छळ या सगळ्यांचे फोटो व्हायरल झाले। आरोपींची राक्षसी वृत्ती या फोटोतून स्पष्टपणे दिसून आली आणि या निर्गुण हत्येचा सूत्रधार वाल्मिक कराडच असल्याचंही स्पष्ट झालं। चार्जशीट मधील या व्हायरल फोटोंमुळे राज्यात संतापाची लाट उसळली, ज्याचा फटका धनंजय मुंडेंना देखील बसला आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। आता या फोटोज नंतर देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। अंगावर जखमा आणि काळं निळं पडलेलं शरीर असा हादरवणारा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे। नेमकं काय आहे या रिपोर्टमध्ये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। परंतु त्याआधी एक आठवण म्हणजे आपली isakal ही वेबसाईट देशातील नंबर 1 मराठी वेबसाईट बनली आहे। त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी, ताज्या अपडेटसाठी isakal वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। संतोष देशमुखांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार देशमुखांच्या शरीराच्या बहुतांश भागावरती मारहाणीच्या गंभीर स्वरूपाच्या जखमा होत्या। मारहाण इतकी क्रूरपणे करण्यात आली होती की त्यांचे संपूर्ण अंग काळनिळं पडलं होतं। नाकातून रक्त येईपर्यंत आणि पाईपने केलेल्या मारहाणीत शरीरातील अनेक भागात रक्त गोठण्यापर्यंत निर्दयपणे ही मारहाण सुरूच होती। ज्या पाईपने त्यांना मारहाण केली होती त्या पाईपचे 15 तुकडे पोलिसांना मिळालेत आणि यावरूनच मारहाणीचा अंदाज येऊ शकतो। देशमुखांच्या छातीवरती उजव्या आणि डाव्या बाजूला मारहाणीच्या जखमा होत्या। मारहाणीमुळे बरगडीवर जखमा होत्या, तसेच त्यांच्या डाव्या खांद्यावर जब्बर मार लागला होता। जखमांच्या खुणा अक्षरशः काळ्या निळ्या झाल्या होत्या। देशमुखांच्या हनुवटीवर, कपाळ आणि दोन्ही गालांवरती जखमांच्या खुणा आहेत। तसेच दंडावर, कोपऱ्यावर, मनगटावर आणि हाताच्या मुठीवर तसेच मधल्या बोटाला देखील जखमा आहेत। निर्गुण मारहाणीमुळे त्यांचा हात काळा निळा पडला होता। पोटावरती लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। छाती गळ्यावरील समोरील उजव्या बाजूला जखमांच्या खुणा होत्या। पायाच्या पोटरीवरती, मांडीवरती, गुडघ्यावरती तसेच नडगीवरती मारहाणीच्या जखमा होत्या, ज्या काळ्या निळ्या पडल्या होत्या। पाठ तर संपूर्णपणे निळी पडली असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून म्हटलंय। देशमुखांचा हादरवून टाकणारा हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट देशमुखांना किती निर्दयपणे मारहाण करण्यात आली हे यातून समोर येतंय। दरम्यान या हत्या प्रकरणाचा खटला लढवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम आणि बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती केली आहे। मात्र अजूनही कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहे। तसेच जयराम साठे याचा फोन, जो गहाळ झालेला फोन अजूनही मिळणं बाकी आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये अजून कोणकोणते खुलासे होत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।